ही डीपीसीची जिल्ह्याचा वार्षिक आराखडा बनवण्याची मीटिंग होती. त्यांच्या ऑलरेडी प्रत्येकाच्या मीटिंग होतात आणि त्या मीटिंग मध्ये ते ठरवतात. त्यांना प्रत्येकाला साधारण तुम्हाला ह्या वर्षी आम्ही इतका निधी देणार आहोत आणि त्या निधीच्या प्रमाणामध्ये 20% तर निधीचं आम्ही बंधनच घातलंय की ह्या पैशापैकी 20% रक्कम अशी खर्च केली पाहिजे. यंदा वर्षी मी त्याच्यामध्ये दिव्यांगांना 1% रक्कम डीपीसीची खर्च करायला सांगितली. इतके दिवस आपल्याकडे 19% होते. कसे 19% होते? 5% महसूलला होते, 5% शिक्षणला होते, 10% झाले, 3%, 5% नाविन्यपूर्ण योजनेला होते, 15 झाले, नंतर 3% ह्याला होते, मला वाटतं शिक्षण ग्रहला होते. असे 18-19% होते आणि आज 20%ची ऑर्डर काढली, 1%ची दिव्यांग, कारण तोही वर्ग मोठा आहे. त्यांनाही डीपीसीच्या निमित्तानं काही महत्वाच्या गोष्टी करायच्या असतील तर त्या इथं राबवता आल्या पाहिजेत. अशा प्रकारचा निर्णय आपण झाला आणि त्या सगळ्या मीटिंग केल्यानंतर सगळ्या मीटिंग संपवून आज माझा इथला दिवस असतो पार्टी कार्यालयात. पण आज गर्दीच इथं इतकी प्रचंड होती. मी बऱ्याच जणांच्या शिष्टमंडळांना सुरुवातीला आतमध्ये भेटलो, परंतु नंतरच्या काळात माझ्या लक्षात आलं, कारण माझी आज 7 वाजता सगळ्या राष्ट्रवादीच्या आमदारांची आणि मंत्र्यांची, सगळ्या म्हणजे ज्यांना उपस्थित राहता येऊ शकतं त्यांना, नाही तर पुन्हा ब्रेकिंग न्यूज सुरू व्हायची. हा आला नाही, तो आला नाही, तो अमका झाला, तो तमका झाला, तसं नाही. त्या निमित्तानं 7 दिवसाचं साधारण प्रत्येकाचं कामकाजाचा आढावा घेता येतो. संघटनेला काय करायचं त्याच्याबद्दलच्या सूचना करता येतात. आमदारांची काय अपेक्षा आहे ते ऐकून घेता येतं आणि एक गेट टुगेदर सारखा आम्ही एकत्र बसतो आणि अशा पद्धतीनं आमचा दर आठवड्याचा तो मंगळवारचा दिवस ठरलेला आहे. आता 7 वाजलेत, आता तिकडे चाललोय. परंतु आपल्याला न बोलता गेलं असतं तरी दादा आमच्याशी बोलले नाही, दादा रागवले, दादा निघून गेले, पुन्हा बातम्या सुरू व्हायच्या. त्याकरता म्हणलं तुम्हालाही रिस्पेक्ट दिला पाहिजे. तुम्ही दिवस अक्षरशः कोणतरी बोलावं, कोणीतरी बोलावं वगैरे करत असता. दुसरी गोष्ट, काल बघा जे पेपरला आलं, कदाचित राधाकृष्ण विखे पाटील बोलले असतील, परंतु सांगली जिल्ह्यामध्ये आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलमट्टीच्या बद्दल काही वेगळ्या बातम्या तिथं सोडण्यात आल्या. वास्तविक तसं नाही. आज कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. आलमट्टीच्या बद्दलची उंची वाढवत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये कोल्हापूर आणि सांगली आणि त्या परिसराला बॅकवॉटरच्या पाण्याचं अडचण होणार नाही, अशा पद्धतीची आपली भूमिका आहे आणि म्हणून आपली उंची वाढवायला आपला विरोध आहे. त्या संदर्भामध्ये आपण अतिशय बारकाईनं लक्ष ठेवून आहोत. परंतु बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या, आता काय होतं, प्रत्येक आम्हाला पण भरपूर सकाळपासून कामं असतात. तुम्हालाही माहिती आहे की मी तर सकाळी 9 वाजता मंत्रालयामध्ये येणारा मंत्री आहे आणि त्याच्यामुळे इतकी कामं असतात. पर जास्तीत जास्त शिष्टमंडळांना भेटावं, नागरिकांनाही भेटावं, म्हणणंही ऐकून घ्यावं, त्यांचे प्रश्नही सुटावेत, ही माफक अपेक्षा त्यांची असते आणि आम्हालाही त्याच करता त्या पदावर बसवलेलं आहे. अशा या सगळ्या गोष्टी चालू आहेत. उद्या पण बऱ्याच मुख्यमंत्र्यांनी पण बैठका लावल्यात, मी पण सकाळपासून बैठका लावल्यात. आज उपमुख्यमंत्री त्यांना एक पुरस्कार मिळणार आहे दिल्लीमध्ये, तो पुरस्कार घेण्याच्या करता एकनाथराव शिंदे तिकडे गेलेले आहेत. अशा पद्धतीचे एकंदरीत सगळं चित्र आहे. पालकमंत्री पद झालेला नसला तरी त्याच्याबद्दलचा निर्णय हा अंतिमतः मुख्यमंत्री महोदय घेतील. तो सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा, कुणाला मंत्री करायचं, कुणाला राज्यमंत्री करायचं, कुणाला कुठलं खातं द्यायचं, कुणाला कुठं पालकमंत्री पद द्यायचं वगैरे, हा सगळा अधिकार राज्याच्या प्रमुखांचा म्हणजेच मुख्यमंत्री महोदयांचा असतो आणि मुख्यमंत्री महोदय ते त्या ठिकाणी करतील. त्यांच्या ते चांगलं लक्षात आहे. मी त्यांना परवा आम्ही एकत्र होतो पुण्याला, तेव्हा विचारलं की सीएम साहेब, जवळपास आता सगळ्या आढावा बैठका उरकत आलेल्या आहेत, पण विखे पाटलांनी सांगितलं की कॅबिनेटच्या दिवशी माझी घ्या आणि उपमुख्यमंत्र्यांनी पण विनंती केली की कालच्या ऐवजी माझी आज घ्या. अशा 4-5 आणि नाशिक आणि रायगड राहिलेली आहे. तर ते म्हणले हरकत नाही, तुम्ही ती आढावा बैठक तुमची घ्या. पालक सचिव होते त्या सगळ्या बैठकीला
आणि बाकीचे अधिकारी पण होते आणि शेवटी आपण तिथं डावं उजवं करत नाही. साधारण तिथले लोकसंख्या आणि तिथली परिस्थिती बघून आपण निधीचं वाटप करतो. गेल्या वर्षी आम्ही 18,000 कोटी रुपये डीपीसीच्या निमित्तानं राज्याच्या 36 जिल्ह्यांना दिलेले होते. यावेळेस मात्र ती रक्कम आम्ही 100% वाढवणार आहे. अंदाजे ती रक्कम बऱ्यापैकी वाढेल, काही हजार कोटीने वाढेल. अर्थात तो निर्णय मी, मुख्यमंत्री आणि एकनाथराव आम्ही तिघं एकत्र बसून घेणार आहे, कारण ते शेवटी आम्हाला बजेटमध्ये पण सादर करावं लागतं. आपल्याला आता पुढे 2 वर्षांनी कुंभमेळा पण आपल्या नाशिकला आहे, त्याच्याबद्दल पण आज साधक बाधक चर्चा झाली. त्याही संदर्भामध्ये आम्हाला आतापासूनच काही महत्वाची कामं हातामध्ये घ्यावी लागणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर बैठक एक आयोजित केली जाणार आहे, त्याच्यात पण आम्ही निधी देऊ. काही बाबतीमध्ये आम्ही केंद्रातनं पण मदत मागणार आहोत, कारण सहसा अशा प्रकारच्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर ज्यावेळेस समाज जमतो त्यावेळेस एकट्या राज्याला तो सगळा भार उचलणं थोडंसं अवघड पडतं. उत्तर प्रदेशला पण दिलं गेलं केंद्राकडनं. मागच्या वेळेस आपल्याकडं 12 वर्षापूर्वी झालं तेव्हा पण केंद्र सरकारने आपल्याला निधी दिलेला होता. तसं ह्याही वेळेस आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीला जाऊन कुंभमेळ्याकरता काही निधी मागणार.